आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी बरेचसे जे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुनर्वसन झालं का, तर डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या एमपीएससी मध्ये मोठी होती आणि हे विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहतो टेटच्या माध्यमातून शिक्षक म्हणून रुजू झाले। तशीच जे विद्यार्थी उर्वरित आहेत, बाकी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी लवकरच राज्यामध्ये येत आहे का, तर जेडपी शाळामध्ये लवकरच 8,000 रिक्त पदांची ऍड येण्याची शक्यता तयार झालेली आहे। आणि ही नेमकी बातमी काय आहे, नेमका मुद्दा काय आहे आणि या बातमीमध्ये किती तथ्य आहे, हे सगळं तुम्हाला पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मी सांगतो। व्यवस्थितरित्या ऐका, म्हणजे जे विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांनी नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी तर बघाच बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन पाठवा। तर इथं काय सांगितलंय बघा, हे सकाळ पेपरची न्यूज आहे। जेडपी शाळामध्ये लवकरच 8,000 शिक्षकांची भरती होणार। म्हणजे असं आहे की राज्यामध्ये 15,158 शिक्षक एवढे रिक्त शिक्षक आहेत आणि यातले 80% शिक्षक हे भरायची प्रक्रिया जी आहे, हे भरायची प्रक्रिया साधारणतः मार्च एप्रिल म्हणजे निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर या ठिकाणी ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। म्हणून जे विद्यार्थी या ठिकाणी आता मागच्या वेळेस काम झालं नसेल, दुनियादारी नसेल, तर आता मात्र नक्कीच नशीब आजमावू शकतात आणि नक्कीच अभ्यासाला सुरुवात करू शकतात। आणि त्या हर एक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या जे या ठिकाणी डीएड बीएड झालेले आहेत। चालेल, हे माहिती तुम्हाला लक्षात आली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।